श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. आजच्या व्हिडिओमध्ये 15 जानेवारीला किंक्रातीला काहीच केले नाही तरी चालेल, पण या दोन चुका टाळ. घरात आनंद व भरभराट होईल. 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा करणार आहोत. 15 जानेवारी म्हणजेच किंक्रातीला धार्मिक मान्यतेनुसार काय करावे आणि काय टाळावे यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सूर्याचा मकर राशीमध्ये होणारा प्रवेश म्हणजेच एक प्रकारचं संक्रमण आहे आणि या संक्रांतीचा दुसरा दिवस हा करी दिन म्हणून पाळला जातो. यंदा गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 हा दिवस संक्रांतीचा करी दिन म्हणजे किंक्रात म्हणून पाळला. पौराणिक कथेनुसार या दिवशी जगदंबा रूपी संक्रांती देवीने किंक्रासूर नावाच्या असुराला ठार केले, जो तेथील प्रजेला खूप त्रास देत होता. अशी ही मकर संक्रांतीची कर असते. शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानले जाते आणि म्हणून या दिवशी कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही. आता किंक्रात हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. गव्हाच्या पिठाचे किंवा बेसनाच्या पिठाचे धिरडे बनवले जातात आणि यासोबतच गुळाची गुळवणी बनवली जाते. हा नैवेद्य तयार करून देवीला दाखवला जातो आणि घरामध्ये सुद्धा हा खाल्ला जातो. आता तुमच्या भागात ज्या पद्धतीने हा सण साजरा करतात अशा पद्धतीने तुम्ही किंक्रात हा सण साजरा करावा. हा दिवस खरं तर अशुभ मानला जातो. जर या दिवशी तुम्ही कळत न कळत ही कामे तुमच्याकडून केली गेली, या चुका तुमच्याकडून झाल्या तर वर्षभर संकट, कटकटी, अडचणी तुमच्या मागे लागतील. आणि त्याचबरोबर किंक्रातीला हे एक काम नक्की करावे. जर तुम्ही किंक्रातीला हे काम केले तर पूर्ण वर्षभर सुखात जाईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील. तर अशी कोणती कामे आहेत तर महिलांनी किंक्रातीच्या दिवशी करू नये आणि कोणती एक काम आहे ते आवर्जून या दिवशी करावे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण जे कार्य करतो तेच आपल्यासोबत येत असतं. या दिवशी आपण पण वाईट गोष्टी केल्या तर वाईट गोष्टींना वर्षभर आपल्यासमोर जावे लागते. चला तर मग बघूया ते कुठले कार्य आणि गोष्टी आहेत त्या किंक्राती दिवशी करू नयेत. नंबर 1, पहिली गोष्ट आहे महिलांनी संक्रांतीच्या दिवशी घातलेल्या ज्या बांगड्या आहेत त्या बांगड्या फोडू नये किंवा फुटणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. त्या बांगड्या काढायच्या असतील तर अलगद काढा. संक्रांती दिवशी महिला जास्त करून चुडे घालतात, तर लाखेचा चुडा आजच्या दिवशी काढू नका. चुकून उडला किंवा फुटला तर काही हरकत नाही, कारण तो जास्त वेळ टिकतही नाही. तसेच या दिवशी शेणाला हात लावू नये, ते शेण काढूही नये असे म्हटले जाते. 2, महिलांनी किंक्रातीला चुकूनही केस धुवू नये. संक्रांतीचे कुंकू केसात आहे आणि म्हणून महिला केस धुत असतात, पण हा एक दिवस ते कुंकू केसात तसेच ठेवायचे असतात. केस किंक्रातीनंतर करी दिन झाल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी धुवू शकता. 3, त्याचबरोबर मकर संक्रांतीलाच 5 वर्षाच्या आतील मुलांचं बोरनान केलं जातं. लहान मुलांचे बोरनान रथसप्तमीपर्यंत केलं जातं आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही म्हणजे किंक्रातीला ते बोरनान करण्याचा प्रयत्न करा. ज्या लहान मुलांचे बोरनान हे किंक्रातीला केलं जातं त्या मुलांची किंक्रातीला त्यांची किरकिर निघून जाते. म्हणून रथसप्तमीपर्यंत करण्यापेक्षा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही किंक्रातीलाच मुलांचं बोरनान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. त्यामुळे मुलांची किरकिर, चिडचिड निघून जाते. 4, त्याचबरोबर मुलं सतत आजारी पडत असतील, त्या मुलांना सतत नजर दोष लागत असेल तर या अडचणी सुद्धा दूर होतात. म्हणून या दिवशी मुलांसाठी काही उपाय सुद्धा केले जातात. त्याचबरोबर बोरनान हा एक उपाय आहे. तसेच या दिवशी मुलांवरून अगदी 1 वर्षाच्या मुलांपासून नोकरीला लागलेला मुला असेल त्या मुलांवरून चिपूटभर काळे तीळ आणि 5 काळी मिरी घेऊन त्या मुलांवरून उतरून घराच्या बाहेर फेकून द्याव्या. हा उपाय अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी आहे. तर हा उपाय किंक्रातीलाच करावा असं म्हटलं जातं. आणि जरी तुम्हाला किंक्रातीला बोरनान करणं शक्य झालं नाही तर तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता, परंतु किंक्रातीला करणं अतिशय लाभदायक मानलं जातं. म्हणून आवर्जून तुम्ही किंक्रातीला करण्याचा प्रयत्न करा. 5, किंक्रातीला चुकूनही घरामध्ये वादविवाद, क्लेश, भांडण करू नये. घर म्हटले की छोट्या मोठ्या गोष्टी या घरामध्ये घडत असतात आणि छोटे मोठे वादही होतात, परंतु किंक्रातीच्या दिवशी चुकूनही छोटे मोठे वादही घालू नका. त्याचबरोबर शेजारी असू देत किंवा इतर कोणाशी वेडेवाकडे बोलू नका आणि वाद निर्माण करू नका. चुकूनही जर आपण वाद केले तर त्याचे अनेक वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात. आणि म्हणूनच तुम्ही घरातील थोरा मोठ्या व्यक्तींकडूनही ऐकलं असेल की आज कर आहे आणि करीची किरकिर तुम्ही घरामध्ये करू नका, नाहीतर वर्षभर घरामध्ये किरकिर होईल. तर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. 6, किंक्रातीचा एक दिवस सोडून तुम्ही वाण आणि दान देऊ शकता, मात्र त्यानंतर रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकू करू शकता.
परंतु किंक्रातीला मात्र दान देखील करू नये, तसेच किंक्रातीला कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. आता शुभ कार्य म्हणजे काय तर बघा, किंक्रातीला हळदी कुंकू करू नये. किंक्राती झाल्यानंतर हळदी कुंकू करावे, म्हणजे किंक्रातीला हळदी कुंकू करू नये. त्याचबरोबर गृहप्रवेश असेल, कलशपूजन असेल, एखादं घर खरेदी करणे असेल, यासारख्या शुभ गोष्टीही किंक्रातीच्या दिवशी आवर्जून करण्याच्या टाळायच्या आहेत, म्हणजेच करीच्या दिवशी अजिबात करू नये. 7. किंक्रातीला कोणाच्याही घराचं अन्न ग्रहण करू नये, ज्याला परान्न असं म्हटलं जातं. मांसाहार देखील या दिवशी आवर्जून टाळावा. तसेच तिळगुळ वाटू नये. तसेच केस, नखे कापणे, सूर्योदयानंतर केस विंचरणे टाळावे. या दिवशी शेणात हातही घालू नये. घरामध्ये शांतता आणि संयम ठेवावा, नाहीतर वर्षभर कटकटी होतात. त्यामुळे हा दिवस तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने घालवायचा आहे. आपल्या तोंडावर संयम ठेवायचा आहे. 8. किंक्राती दिवशी लांबचा प्रवास अजिबात करू नये. आपल्याला एखाद्या व्यवसायाची सुरुवात करणं असेल तर ती सुद्धा करता येणार नाही. जागेची भूमिपूजन, एखाद्या गोष्टीचे उद्घाटन असेल, म्हणजे दुकानाचे व्यवसायाची सुरुवात करणे या दिवशी आवर्जून टाळावं, म्हणजे आपल्याला सत्यनारायण या दिवशी सुद्धा करता येणार नाही. तसेच लहान मुलांचं जावळ असेल, मुंजविधी असेल, नामकरण विधी असेल किंवा गरोदर बायकांचं डोहाळ जेवण असेल, ओटी भरणे असेल, हळदी कुंकू इत्यादी गोष्टी या दिवशी अजिबात करू नये. 9. बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा उचलावी. ते वाण म्हणून पण देऊ शकता, पण मकर संक्रांतीचं सुगड पूजा तुम्ही उचलली जर नसेल संक्रांतीला, तर त्याला जो ओवसा आहे हा किंक्रात झाल्यानंतर सुवासिनीला किंवा गाईला किंवा तुळशीला तसेच आपल्या कुलदेवीला द्यावा. पण किंक्रात हा दिवस त्यासाठी पूर्णपणे वर्ज्य मानला गेला आहे आणि किंक्रातीला संक्रांतीची सुगड देखील पाहत नाहीत. त्याच्यामुळे संक्रांती दिवशी तुम्ही जी पूजा काढून घेतलेली नसेल ती आहे तशीच तुम्ही एखाद्या नवीन ब्लाऊज पिसाने झाकून ठेवा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हणजे किंक्रात झाल्यानंतर ती उचलावी तरीही चालेल. 10. मकर संक्रांतीच्या या करीच्या दिवशी म्हणजे संक्रांतीला आपल्या महाराष्ट्रामधल्या काही भागात अशी पद्धत आहे की भोगीच्या दिवशी जी बाजरीची भाकरी बनवतो तर त्यातील थोडी भाकरी मुद्दाम ठेवतात आणि ही भाकरी मातीच्या सुगडामध्ये झाकून ठेवली जाते आणि ही शिळी भाकरी किंक्रातीच्या दिवशी खाण्याची पद्धत आहे. ज्याच्याकडे ही पद्धत असेल त्यांनी ही भोगीची भाकरी आवर्जून या दिवशी खा आणि ज्याच्याकडे पद्धत नाही त्यांनी गव्हाची किंवा बेसनाचे धिरडे, गुळवणी यासारखे पदार्थ या दिवशी करून खावे. याला संक्रांतीची कर उलटणे असे म्हटले जाते. त्यामुळे आवर्जून या गोष्टी पाळाव्यात किंवा कराव्यात. आता या किंक्राती दिवशी काय करावे? या दिवशी आपल्याला दररोजची देवपूजा करता येईल. तसेच नित्य नियमाप्रमाणे आपण आपल्या देवाची पूजा, तुळशीची पूजा करण्याला कोणतेही बंधन नाही. या गोष्टी आपण बिनधास्तपणे करू शकतो. तसेच यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण जप करायचं आहे. कुळाचे स्वामी यांचे देखील आपल्याला नामस्मरण जप करायचं आहे. तसेच गुरूंचा देखील नाम जप करू शकता. तसेच गीतेतील 15वा अध्याय वाचण्याला विशेष असे महत्त्व आहे किंवा ऐकावा तरी देखील या दिवशी विशेष अतिशय लाभदायक ठरू शकते. आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटत असेल, आपल्या मनामध्ये भीतीचं घर बनलेलं असेल, तर ही भीती घालवण्यासाठी या दिवशी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा विशेष करून जप करावा. तसेच विशेष करून आपल्याला या दिवशी संध्याकाळी एक उपाय करायचा आहे. अतिशय खात्रीशीर हा उपाय आहे आणि खूप लाभदायक आपल्याला तो ठरू शकतो. आपल्याला या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळतो त्यावेळेस घरातील कोणत्याही व्यक्तीने हातामध्ये काळे तिळ, चिमूटभर काळे तिळ घेऊन हा उपाय करता येईल. आपल्या उजव्या हातामध्ये चिमूटभर काळे तिळ घ्यावेत. आपला डावा हात त्याला लावावा आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून 7 वेळा घराच्या चौकटीपासून ते खालच्या उंबऱ्यापर्यंत उतरायचे आहे आणि घराच्या उत्तर दिशेला हे काळे तीळ फेकून द्यायचे आहेत आणि हे तीळ फेकल्यानंतर मागे वळून पाहता सरळ पुढे निघून जावे. घरात प्रवेश करण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवावे, घरातील देवांचे दर्शन घ्यावे आणि ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा एक जाप करावा. यावेळी तुम्ही म्हणू शकता, आता काही काळे तीळ नसतील तर खडे मीठ घेऊन तुम्ही हा उपाय करू शकता. याने सर्व प्रकारच्या वाईट बाधा, नजरबाधा या उपायाने निघून जातात. बघा, कर म्हणजे काय तर वर्षभरामध्ये 12 महिने असतात. 12 महिन्याच्या 12 संक्रांती होतात. राशीसुद्धा 12 आहेत. त्यापैकी मकर आणि कर्क हे संक्रमणे महत्त्वाची मानली जातात, कारण पौषमधील मकर संक्रमण हे उत्तरायण व आषाढ महिन्यातील कर्क संक्रमण दक्षिणायनाचा आरंभ करता. जेव्हा कर्क राशीची संक्रांत येते तर त्या संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस सुद्धा आपण करी दिन म्हणून म्हणजे किंक्रात म्हणून पाळायचा असतो. अशा पद्धतीने वर्षभरात अशा एकूण 7 तिथी आहेत जेव्हा आपल्याला हा करी दिन पाळायचा असतो आणि सर्व करीचे नियम सारखेच आहेत की जेव्हा जेव्हा हा करी दिन येईल तेव्हा तेव्हा आपल्याला काही कामे जी आहेत तर ती वर्ज्य करायची आहेत. तर मैत्रिणी, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण माहिती उपयुक्त वाटला असेल, आवडला असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करा. धन्यवाद.